पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता मला ना दादांचं तोंड देखील पाहायची इच्छा राहिली नाही। बघ, सकाळ संध्याकाळ सतत घरात बसून भांडत राहण्यापेक्षा ना असं वाटतं की आता घरातून निघून जाऊ। तुटका मुटका का होईना पण आपण आपला संसार करू। बघ, थोडं थोडं सुख वेचत राहू। तो सगळ्यात सोपा मार्ग आहे, पण घरातून पळून जाणं म्हणजे संकटांना अडचणींना घाबरून पळून जाण्यासारखं नाहीये का? आपल्याला दोघांचाच विचार करून कसं चालेल? आजी, मोठ्या आईजांना आपल्याकडून लय अपेक्षा आहेत। त्यांचं काय? त्यांना असंच सोडून जायचं का? आणि गायत्री, भाऊ काका, त्यांना आपल्यामुळे आयुष्यात काहीतरी चांगलं घडत आहे असं वाटायला लागले। एवढ्या सगळ्या लोकांना वाऱ्यावर नाही ना सोडता येणार। गायत्री, हा गायत्री बोल। दादा, कुठे आहात रे तुम्ही? आम्हाला तुमची खूप काळजी वाटत होती म्हणून फोन केला। मी थांब बाबांना देते। हा सारंग, अरे तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल ना। आणि अरे आम्हाला तुम्हा दोघांचाही खूप हे वाटतो, अभिमान वाटतो। तुम्ही लढा, आम्ही दोघे आहोत तुझ्या पाठीशी। नाही काका प्लीज, काका प्लीज, मी तुमच्या हात जोडतो। हा पण अजिबात आमच्या पाठीशी उभं नका राहू। का ज्यांनी ज्यांनी आम्हाला साथ दिली आहे ना, दादांनी त्यांना खूप त्रास दिलाय, जगणं मुश्किल केलं। आणि तुमच्यासोबत जर त्यांनी असं काही केलं ना, तर आम्ही दोघं स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। सारंग, अरे हो काका, ऐका ना, हे बघा, तुम्हाला होणारा त्रास मी नाही पाहू शकत। अहो त्यामुळे आमच्या पाठीशीच काय, घरात आमच्या समोर पण उभं नका राहू प्लीज। काका प्लीज माझा ऐका, मी हात जोडतोय। श्रीधर, मालक, तुला मुलं आहेत ना? हो, मला 2 मुलं आहेत। तू माझं म्हणणं समजू शकतोस। मला सांग, आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करणं, त्यांच्या सुखासाठी धडपडणं, त्याच्यामध्ये काय काय गैर आहे रे? काय चुकीचं आहे? आज जी काय प्रतिष्ठा, मान, सन्मान मला मिळतोय ना, त्यासाठी आयुष्याची 25 वर्ष झटलोय मी। आता हे जे मिळवलेलं आहे ते टिकवण्यासाठी मुठी वळल्या तर काय बिघडलं? नाही मालक, अजिबात चुकीचं नाही। घराचे प्रमुख म्हणून आणि वडील म्हणूनही तुम्ही अजिबात चुकत नाही आहात। तर मग हे माझ्या माणसांना का नाही कळत? ते माझ्याच विरोधामध्ये कशी काय जातात? माझी तळमळ, माझी तडफड त्यांना कळत नाही का? मालक, लहान तोंडी मोठा घास घेतो। जे दिसतंय ते सांगू? बोल। मालक, ह्या सगळ्या मागे ना मला चंद्र आजींचा हात दिसतोय। आज सारंग भाऊंच्या प्रेमालाही त्यांनीच हवा दिली। मालकीन बहिणा पण तुमच्यापासून त्यांनीच तोडली। मालक, ती बाई बदला घेते नाही, म्हणजे माझी आणि त्यांची काही दुश्मनी नाहीये। जे चूक आहे ते चूकच आहे ना मालक। मालक, तुम्ही मला काही म्हणा, पण तुमच्या काळजीपोटीच सांगतोय, त्या जोपर्यंत घरात आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी घडत राहणार म्हणजे राहणारच। वहिनी, कशी आहेस ग तू? किती बारीक झालीस। वेळेवर जेवतेस ना? अगं बाई, तुम्ही सुद्धा आमच्यासारखं डायटिंग सुरू केलंय की काय? तिला डायटिंगची काय गरज आहे?
लेकराच्या काळजीनेच बिचारी बघ कशी बारीक झाली. अरे अरे काय बडबड चालली तुमची? ना मी जेवण सोडलंय ना मी बारीक झाले. काय बोलायचं ते बोला आणि दोघी निघायत ना. ठीक आहे सांगते मी, पण कसं सांगू? मुक्ता आणि सारंगची परिस्थिती अगदी हलाखीला आलीये. म्हणजे दादानी त्यांच्या हातचं काम हिसकावून घेतलंच, पण त्यांना ज्यांनी काम दिलं ना त्यांना तर दादानी रस्त्यावरच आणलं. हे सांगायला आलात का तुम्ही दोघी इथे? छे वहिनी, तुला सावध करायला आलो. वहिनी, तुमची काळजी वाटते ना म्हणून आलो. काळजीने जीव पोखरलाय ग माझा वहिनी. काळजीने माझ्या काळजात खट्टा पडलाय. पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या हो. वहिनी, मुक्ता आणि सारंगला ज्यांनी मदत केली त्यांना तर हे माहितीच नव्हतं की त्यांचं लग्न झालंय, पण तरीही दादाने त्यांची अशी अवस्था केली. उद्या तू जर त्यांची मदत केलीस हे जर दादाला कळलं तर दादा तुझी काय अवस्था करेल? वहिनी, आपलं जरी पटत नसलं ना, म्हणजे आपल्या टेन्शन जरी असलं ना, तरी आपण एकाच घरातले आहोत. आपण एकच आहोत ग. किती झालं ना तरी जीव तुटतो ग तुझ्यासाठी. तीळ तुटतोय हो जीव. म्हणून मीच माधवीला म्हटलं चल आपण वहिनीला सावध करू. जे काय घडलंय ना ते तिच्या कानावर घालू. वहिनी, काळजी घे हा स्वतःची. चंद्राबाई, ए चंद्राबाई. रावसाहेब, आणि असा का रागाने हाक मारतोय हो? ए थेरडे, आज मी काय करून आलोय माहितीये? सारंग आणि मुक्ताला मदत करणाऱ्यांच्या आयुष्याचं वाटोळ करून आलोय. पण हे बाहेरच्यांचं झालं, घरातल्यांचं काय? तू या सगळ्याला तू कारणीभूत आहेस. बाप आणि मुलाच्या नात्यामध्ये विष कालवलंस तू. आमच्यामध्ये दरी निर्माण केलीस तू. आज मला सारंग काय म्हणाला माहितीये? दादा, मला तुमचा तिरस्कार वाटतो. वाळवी आहेस तू, वाळवी. या घराला लागलेली वाळवी आहेस. पोखरत चाललीस माझ्या घराला. हे घर संपण्याच्या आधी या घराचा कुटुंब प्रमुख म्हणून मला आज एक निर्णय घ्यावा लागणार आहे. घरातल्या नात्यांची जी वाताहत झाली ना,
या सर्वस्वी तू कारणीभूत आहेस. ही विषारी मूळ मी आज मुळापासून उपटून फेकून देणार आहे. आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद. माझा मुलगा मला जे म्हणाला ना की दादा तुम्ही मेलात काय जगलात काय आता मला काही फरक पडत नाही, तेच मी तुला सांगतो. तू मेलीस काय जगलीस काय आता मला काही फरक पडत नाही. चल घराच्या बाहेर तुला आता फेकून देतो की नाही बघ. आजी बरी आहेस ना तू? तिरस्कार. तुला जसा माझा तिरस्कार वाटतो ना तसा मला या थेरडीचा तिरस्कार वाटतो. तुझ्या माझ्यामध्ये दरी निर्माण केली हिनं, विष कालवलं हिनं, माझ्या विरोधात तुला बोलायची हिम्मत दिली हिनं. आज ह्या क्षणी या घरातून मी या थेरडीला कायमची बाहेर काढतोय. कायमची. शापमुक्त केलंय मी हे घर. बस. थोडस जर मागं वळून पाहशील ना तर तुला सगळं लक्षात येईल नेमकं काय घडलंय ते. बापाचं प्रेम तुला कधी कळलंच नाही रे. हे सगळं मी करतोय ना ते केवळ प्रेमापोटी. नाही, प्रेम नाहीये आणि तुम्ही एक शब्दही बोलू नका. आज आत्ता ह्या क्षणापासून तुम्ही माझे वडील नाही आणि मी तुमचा मुलगा नाही. तुमचा माझा जो काही संबंध होता ना तो संपलाय. दादा. आणि हो, मी मुक्ताला घेऊन कायमचा एक घर सोडून चाललोय. आणि आम्ही दोघच नाही तर आमच्या सोबत आजी आणि आई यांना सुद्धा मी घेऊन जातो. आणि या घरातल्या कुणीही म्हणजे कुणीही जरी मला थांबवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी हे विसरून जाईन की तुमचा आणि माझा काही संबंध होता. थांब सारंग, हे घर सोडून आपण कुणीच जाणार नाही. हे काय मला घराबाहेर काढतील, उलट मी त्यांना घराबाहेर काढीन. कारण हे घर तुझ्या आजीचं आहे.
रावसाहेब, अहंकारापायी तू घरच्या खऱ्या मालकाला विसरलास. म्या कधी बोलणार नव्हते, पण तू बोलायची येळ आणलीस. फक्त बोलायची येळ नाही, तर माझा हक्क गाजवायची येळ आणलीस. समद्यांनी कान उघडून ऐका. हे घर, हा वाडा, हे समद समद माझ्या नावावर आहे. ह्याच्या बापाला ठाव होतं, एक ना एक दिस सौतर म्हणून मला या घरातून लाथ मारून हाकलून देईल. म्हणून त्यानं ही हुशारी केली आणि हे घर माझ्या नावावर करून टाकलं. अरे देवा, उगाच रावसाहेबांची मर्जी सांभाळत बसलो. एवढी करोडची प्रॉपर्टी, हा वाडा, हे तर सासूबाईंच्या नावावर आहे. माझ्या सासूबाई तर देवींचं रूप आहे ग बाई. घाबरू नकोस सारंग, घरच्या 7 बाऱ्यावर चंद्राबाईचंच नाव आहे. या घरातून ती लोक जातील ज्यांच्या डोळ्यात तुमचं नातं खुपतंय. जसं हे घर माझं आहे, तसंच हे घर मुक्ताचं आणि सारंगचं बी आहे. लई जुलूम केला रे तुम्ही समद्यानी माझ्यावर. स्वतःच्याच मालकीच्या घरात मलाच कोंडून टाकलं. बस आता जर कुणी टिव 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 केली तर याद राखा. बस बस झाला तुझं. हे घर जरी तुझ्या नावावर असतं ना, तरी या घरावरती आजही माझे अधिकार चालतात. माझ्या मर्जीनं हे घर चालतंय. ते एखाद्या घरावरती नाव असतं ना, पार्वती निवास, सावित्री निवास, तसं चंद्राबाई निवास, हे ठीक आहे, इथपर्यंत मी समजू शकतो. पण प्रभू कृपा, तसं चंद्रा कृपा होऊ शकत नाही. तेवढी तुझी लायकी नाही ग. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, 7-12 वरती जरी तुझं नाव असलं तरी हे घर माझ्या मेहनतीने उभं राहिलंय. मी उभं केलं हे, माझ्या घामाच्या पैशावर उभं राहिलं हे. या घरावरती 24 तास 12 महिने माझे अधिकार चालतात. या घराचे काही नियम आहेत, काही प्रथा आहेत. सगळ्यात महत्वाची प्रथा आहे, या घरातल्या स्त्रियांनी या घरातल्या पुरुषांच्या समोर तोंड वर करून मोठ्या आवाजामध्ये उलट बोलायचं नसतं. माझे वडील हयात असताना जर तू का अशी बोलली असतीस ना, तर माझ्या वडिलांनी तेव्हाच तुला या घरात हाकलून दिलं असतं. आज माझा मुक्तावर जो राग आहे ना, तो ह्याच कारणासाठी. तिने ही प्रथा मोडली आहे. तो माझा तिला कायम विरोध असणार आणि यापुढेही राहील. देवाना जन्म देताना नियम बनवले असतील तर माया मर्जीशिवाय तोंड उघडायचं नाही, चालायचं नाही, डोळं सुद्धा उघडायचं नाही. त्यानं बनवताना कोणते नियम लादले नाही, मग तुम्ही कोण आहात? अरे बघ सारंग, बघ जरा, डोळे उघडून बघ. हिचा माज, हिची मगरुरी. आपण कोणासमोर बोलतोय, कोणाशी बोलतोय, काही विचार नाही. माझ्या अंगावर चालून यायचं, माझ्याशी वाटेल तसं बोलायचं आणि तुझ्याशी मात्र गोडी गुलाबीने बोलायचं. तुला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं. अरे ह्या म्हातारीने सुद्धा हेच केलं माझ्या वडिलांच्या बाबतीत. त्या बायका अशाच वागतात रे, अशाच वागतात. प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून घेतात आणि मग हळूहळू घरदार, बँक खाती, शेतीवाडी सगळं स्वतःच्या नावावर करून घेतात. आणि आता ही म्हातारी बाहेर बोंबलत फिरते की मी हिच्यावर जुलूम करतो, हिला कोंडून ठेवतो. ही गोष्ट लक्षात ठेव म्हातारे, हे घर तुझ्या नावावर आहे म्हणजे मी तुझ्या समोर हात जोडीन, गुडघे टेकीन. अरे हॅड,
जशी तुझी करणी तसंच तू भरशील ग, तसंच भरशील तू. सगळ्यांनी लक्षात घ्या, हे घर हा वाडा या थेरडीच्या नावावर आहे. आजपर्यंत तुम्हाला कुणालाही माहित नव्हतं, फक्त ह्या मुक्ताला माहिती आहे. नवरात्रीमध्ये संबळ वाजवण्याच्या निमित्तानं ही मुक्ता या घरामध्ये घुसली. म्हातारीशी गोड गोड बोलून तिने सगळं सत्य तिच्याकडनं उकलून घेतलं. आणि हा आमचा भोळेश्वर ती प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवते तुला, अडकवलंय तिने तुला. अरे अजून मेंदूची कवाड खिडक्या उघड, तिचा डाव समजून घे. हे संपूर्ण घर हा वाडा तिला स्वतःच्या नावावर करून घ्यायचा आहे आणि ही म्हातारी संपूर्ण घर तिच्या नावावर करणार म्हणजे करणारच. वा, ती सहजपणे शेण फेकून मोकळे होता नाही. मला तुमच्या या घराचं मालमत्तेचं काही पडलं नाही. आता माझ्या नावावर काय करणार आहे? आम्ही कोणाचं काही लुबाडणार आहे? अहो, या घरात आल्यापासून जिने तुमच्या कमाईचं काही खाल्लं नाही, दुसऱ्यांचं घर तर काय लुबाडणार आहे? अहो जाऊ द्या, या करीन सहन. आजीला का वाईट साईड बोलत आहे? आयुष्यात सगळ्यात जास्त नवरा बायको एकमेकांना जपत असतात. भांडण झालं तरी एकमेकांशिवाय पान हलत नाही त्यांचं. आजीचं कुंकू पुसल्यापासून एकट्या झाल्या असतात त्या. तवा गरज होती तुमच्या प्रेमाची, मायेची, 4 शब्दांची. आजही ते वेगळं काहीच मागत नाहीये. एवढ्या या घराच्या मालकी नसून तुम्ही त्यांना एका खोलीत कोंडून ठेवलं. त्यांनी ते निमूटपणे सहन केलं आणि तरीही तुम्हाला जर ते वाईट लबाड चोर वाटत असतील ना, तर देवी आई समोर जाऊन माथा टेकवा आणि सद्बुद्धी दे असं म्हणा. प्रकाश पडला तर पडल. दादा, तुमच्या लक्षात येतोय का? अहो, तुमच्या या चुकीच्या विचारांनीच तुमच्यावर डाव साधलाय आणि तुम्हाला मेंदूच्या खिडक्या पण उघडायची गरज नाही. फक्त मनाचा एक इवलासा कोपरा उघडा आणि बघा, तुम्हाला हे सगळं किती स्वच्छ दिसेल. आणि इथून पुढे आजीला हात जरी लावला ना कोणी, तरी गाठ माझ्याची आहे. मग तो माझ्या रक्ताचा असो वा नात्याचा. तिला जो त्रास होईल त्याच्या 10 पट त्रास त्या व्यक्तीला सुद्धा होईल. इथून पुढे जशास तसं उत्तर मिळेल. रावसाहेब नगरकर, तुम्ही तुमच्या आईला चंद्राबाई अशी हाक मारता ना, आजपासून मी पण तुम्हाला तुमच्याच नावानं हाक मारेन. रावसाहेब नगरकर. तुम्ही जर हे थांबवलं नाही ना, तर मी सुद्धा हे वाढवत नेईन. चला आजी, चल.
आणखी एक. मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की मी माझ्या बायकोपासून लांब राहीन. ते वचन पण मी आज मोडतोय. कारण माझ्यासाठी बापाचं नातच मेलंय. तुम्हाला पटो वा ना पटो, आतापासून मुक्ता माझ्या सोबत राहणार आहे. ती या आउट हाऊस मध्ये सुरक्षित नसताना तिथे ठेवण्याची फार मोठी चूक केली आहे मी. मुक्ता सारंग नगरकर या घरची सून. ज्या कोणाला हे मान्य नसेल ना त्यांनी शांत राहायचं. तिला उगाच त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे. आणखी एक, पुढच्या पिढीचे रक्त हे मागच्या पिढीपेक्षा जास्त सळसळत असतं. त्यामुळे रावसाहेब नगरकर, लक्षात ठेवा, मी तुमच्यापेक्षा दुपटीनं कठोर ठरू शकतो. हो, काय बोलताय? कसं वागताय तुम्ही? तुम्ही जसे आहात तसेच राहा. मोठ्या मालकांसारखं बनणं लय सोपं आहे ना. आपल्याला बळजबरी करून धाक दाखवून माणसं नाही जिंकायचे. कोणाला तरी उत्तर द्यायचं म्हणून स्वतःच्या माया नजरेत पडू नका. हे बघ, काही झालं की आपण आपली जागा नाही सोडायची. चांगला माणूस बनायला जेवढं येळ लागतो तेवढंच वाईट माणूस बनायला येळ लागत नाही. मुक्ता, मला तुझं म्हणणं पटतंय. हे बघ, पण काही झालं ना तरी मी तुला त्या आउट हाऊस मध्ये परत ठेवणार नाही. अगं, तुला 2 दिवस मी तिथे ठेवलंय ना, तेच पाप आता माझं फिटणार नाहीये. आता नाही. मुक्ता, आत्तापासून तू माझ्यासोबत जसं नवरा बायको राहतात ना तसं माझ्या रूम मध्ये राहणार आहेस. दादा, चला आजी. हळू 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 हळू. सावकाश आजी. ये, बस इथे. या, बस. बसा. हळू हळू बस. आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना. कसलंच टेन्शन घेऊ नको. हा तू नाही रे पोरण, तुम्ही ऐसा म्हणून मी आहे. दादा, तू बाळा जा, मला जरा एकट्याला राहू दे. नाही दादा, काही झालं तरी मी तुम्हाला एकटं सोडून कुठे जाणार नाहीये. पप्प्या, यार प्रेम तर जाते. आता फोन उचल प्लीज. हा सारंग, बोल ना. यार, बरं झालं तू फोन उचललास. मला खूप भीती वाटत होती. म्हणजे त्या दिवशी ते एवढं सगळं घडलं. आणि हे बघ सारंग,
त्या दिवशी नंतर ना माझ्याकडे दोनच पर्याय होते. एक म्हणजे फोन मधून सिम कार्ड काढून फेकून देणे, म्हणजे तू मला कॉन्टॅक्टच करू शकणार नाही. दुसरा म्हणजे जो मी आत्ता निवडलाय. काय बोलू यार, हे पप्या मला ना तुझ्या वडिलांना भेटायचंय. मला त्यांची माफी मागायची. मी तुझ्या घरी येतो. अरे सारंग भावा, पप्या मला काही एक ऐकायचं नाहीये यार. तुझ्या मैत्रीला सलाम करत मला तुला कडकडून मिठी मारायची आहे. तुला भेटून काय करकचून मिठी मारायची ती मार, पण सलाम बिलम करायचं बोलशील ना तशीच उलट्या हाताची ठेवून दिला मी एक. सांगून ठेवतोय. पप्या तू पण नाही यार. ओके ठीक आहे, मी येतो. भेटू. ठेवतो. आजी, मी पप्याला भेटून येतो. सांभाळून जा. हो, काळजी घे. आराम कर. आलोच. झोप झोप पड तू. ही म्हातारी तर आपल्याला सावलीला सुद्धा उभं करणार नाही. आता आपण काय करायचं? काहीच नाही करायचं. अजूनही तसंच दादांच्या मागे उभं राहायचं. अरे हे म्हणजे उघड्याजवळ नागडं गेलं आणि रात्रभर थंडीनं कुडकुडून मेलं, अशी अवस्था होणार आहे रे तुझी. आई, ते रावसाहेब नगरकर आहेत. ते एवढं मोठं घर जिच्या नावावर आहे ना, तिला तिच्याच घरात 20 वर्षे कोंडून ठेवू शकतात. तर विचार कर ते काय काय करू शकतात. ते सहज सगळं स्वतःच्या नावावर करून घेतील आणि आजीला कानोकान खबर सुद्धा लागणार नाही. आई, तुला त्यांच्या तोळखी आणि ताकद माहित नाही अजून. ते कोणालाही कसंही वाकवू शकतात, कसंही झुकवू शकतात. त्यामुळे दादांना सोडून आजीच्या पक्षात जायचा विचार करू नकोस, नाहीतर आपल्याच हातात कटोरा असेल. दादा, मला माहिती आहे तुम्हाला सारंगच्या वागण्याचा भरपूर त्रास होतो, पण तुम्हाला शांत राहावं लागतं. संकटात संयम आणि अडचणीत दटून उभं राहायचं हे तुमच्याकडूनच शिकले मी. सारंग, आई तुमच्याशी कसेही वागू दे, पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे दादा, आणि तुम्हाला मी असा त्रास होताना नाही बघू शकत. अजिबात रडायचं नाही. तू जसा माझा त्रास बघू शकत नाहीस ना, तसं मी सुद्धा तुला रडलेलं नाही पाहू शकत. तुझ्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाची किंमत तुला माहित नाहीये ग बाळा. ती किंमत वसूल करायची झाली ना या लोकांकडनं, तर 7 जन्म पुरणार नाहीत. त्यामुळे रडायचं नाही. बस डोळे पुस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा बाप खचून जाणाऱ्यांपैकी नाहीये. एकेकाला अशी अद्दल घडवते ना, कायम लक्षात राहील. अजिबात आता रडायचं नाही. व्हायला सारंग, तुझं बंड तर दिवसेंदिवस वाढतच चाललंय यार. म्हणजे तू जर स्वातंत्र्य आधी जन्माला आला असता तर 20-1 वर्ष आधीच ती गोरी माकड पळवून लावली असती. ओके, मी थँक्यू एकदम. यार मला कधीच वाटलं नव्हतं की आयुष्यात अशी वेळ येईल. म्हणजे प्रेमासारखी इतकी साधी सुंदर गोष्ट ती सहजपणे मिळायला पाहिजे की नाही. पण तिच्यासाठी पण एवढे हातपाय मारावे लागतील ना, असं कधीच वाटलं नव्हतं. सारंग यार, यावरून एक गोष्ट समजली बरं का. नाही म्हणजे प्रेमाची जिद्द जगाला बदलू शकत नसली ना,
तरी स्वतःला मात्र बदलून टाकते एकदम. कसा झालास यार सारंग तू? ए पण पप्या, हा तुला पण आता बदलायला पाहिजे हा? म्हणजे तुझ्या पण आयुष्यात आता कोणीतरी यायला हरकत नाही. भेटल ना. आयुष्य लय पडलंय अजून. म्हणजे आर्याला नाही विसरला ना तू? अरे बाप, नाही बाबा. अरे तो चॅप्टर कधीच क्लोज करून टाकलं मी. ओके मी थँक्यू. पण सारंग यार, आर्या एवढी बेकार निघाला असं अजिबात वाटलं नव्हतं बर का. आर्या बाई, बरं झालं तुम्ही आयुष्यात आला नाही. अनबिलिव्हेबल आहे. आर्या, अगं पॅक का भरतीयेस? मग काय करू? अजून किती अपमान सहन करायचा मी? किती स्वतःला त्रास करून घेऊ? संपली यार माझी ताकद. काहीच मनासारखं घडत नाहीये. हे बघ, एक दिवस ना तुम्ही सगळे त्या मुक्ताला सून म्हणून स्वीकाराल आणि मला या घराच्या बाहेर हाकलून द्याल. त्याआधीच मी गेलेलं बरं. हे बघ आर्या, असं काहीच होणार नाहीये. हे बघ, आज जे सारंग बोलला ना तिला की आजपासून आपण एकत्र राहू वगैरे, तेच. आर्या, प्लीज रडू नकोस. सारंगला तुझं प्रेम का दिसत नाहीये? डोंट नो. ती मुक्ता त्याच्यावर कधीच प्रेम करू शकणार नाही, तेवढं प्रेम करतेस ग तू त्याच्यावर. पण त्या मूर्खाला कसं कळत नाही का? त्याला काही बोलू नकोस ग. यात सारंगची काहीच चूक नाही. ही सगळी करणी ना त्या मुक्ताची आहे. माझा सारंग साधा असल्याचा फायदा उचललाय तिने. पण तो आता साधा नाही राहिला. त्याच्या मनात विष कालवून तिने त्याला विषारी करून टाकलंय. तू बघ ना, मी संबंध तोडून सुद्धा त्याला काहीच फरक पडलेला नाहीये. ती मुक्ता त्याला फरक पडू देत नाही. त्याच्या मनात स्वतःच्या घरच्यांविषयी ना विष कालवते ती. हे बघ, ते झालं ते झालं. तू प्लीज नेगेटिव्ह विचार नको करू. दादांवर विश्वास ठेव. आता जरी त्यांच्या मनासारखं घडत नसलं तरी परिस्थिती पलटून टाकण्याची ताकद आहे त्यांच्यात. त्यामुळे तो दिवस लवकरच येईल. ट्रस्ट मी. कारण तुझ्या आयुष्यात असेल. अहो, ही मुक्ता सारंगच्या आयुष्यात आईमुळं आली आहे. आईनच त्यांच्या ह्याला काय प्रेमाला हवा दिली आहे असा आरोप दादांनी आईवर केला. आणि अहो, आईला जवळजवळ घराबाहेर हाकलूनच दिलं होतं. मग आईनं सुद्धा जरा हे केलं आणि दादांना सांगितलं हे घर माझ्या नावावर आहे असं एकदम हे दिलं, प्रत्युत्तर दिलं. वहिनी, अहो सारंग आणि मुक्ता सुद्धा आजीच्या मदतीसाठी धावून आले. मग सासूबाई आता कुठे आहेत? त्यांना सारंग दादा आणि मुक्ता वहिनीने त्यांच्या खोलीत नेलंय. हे बरं झालं. बरं वहिनी, नाही आम्ही आता निघतो. कारण आम्हाला जर इथं कोणी पाहिलं ना तर सगळा राग आमच्यावरच ते गेलो. चल काहीतरी चल. म्हाताऱ्या माणसाशी कसं वागावं हे सुद्धा कळत नाही या माणसांना. सासूबाईंचं काहीच चुकलेलं नाहीये. सारंगसाठी योग्य मुलीचीच निवड केली त्यांनी. वाट का आलीस? जा तू. थांबा ना, किती दिवसांनी बघते तुम्हाला. डोळं भरून बघून तरी द्या. हा गृहप्रवेशालाही नव्हता,
या घरात जेव्हा पहिल्यांदा जेवण बनवलं तेव्हा पण तुम्ही नव्हता. मोठी आई, आता आम्ही एकत्र राहणार आहोत. आयुष्याची नवीन सुरुवात करणार. आता तर तुमचा आशीर्वाद भेटायलाच पाहिजे. अहो, किती दिवस आता दरवाजाच्या बाहेरून आशीर्वाद घेऊ. जा तू मुक्ता. तुमच्या तोंडून मावं नाव ऐकायला लय बरं वाटत. मोठ्या मालकांमुळं तुमच्या लेकीमुळं तुम्ही स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. पण मला एक गोष्टीचं नवल वाटत आहे, दुसऱ्यांवर एवढं प्रेम करणारी, आपल्या माणसांच्या काळजीत दिवस रात्र झटणारी बाई स्वतः प्रेमाशिवाय कशी राहू शकते? तुम्ही जेवढा धीर धरलाय त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. न बोलता लय काय शिकवता तुम्ही. मोठी आई, मी पण तुमच्यासारखा धीर धरणार आहे. तुमच्या प्रेमाचा आशीर्वाद मिळेपर्यंत तुमची ही लेक वाट पाहिन. येते.